माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि आपल्या पुढे एक अलौकिक अभंग आज योग आला सांगायचा. आयुष्य गेलं अभंग वाचण्यात. महाराजांच्याकडनं ऐकलं, अनेक अभंग ऐकले, पण हा अभंग वरवरच बघितलेला होता आणि कीर्तनाला घेईल असं कधी वाटलं नव्हतं. पण जेव्हा गाथा उघडला आणि समोर हा अभंग आला, काय सांगावं, काहीतरी नवीन असावं एवढंच डोक्यात होतं. कुठली तरी नवीन छटा दिसावी आणि नेमकं जगद्गुरूचा हा प्रतिम अभंग, रोखठोक अभंग, रोखठोक भूमिका, नो कॉम्प्रोमाइज. कुठेही आपण म्हणतो ना मिळवणी करून घ्या, हे या अभंगातनं तुम्हाला आम्हाला दिसत नाही. म्हणजे एक दिसतं तुकाराम महाराज कसे, तुकाराम महाराजांचा अवतार कसा, तुकाराम महाराजांचं व्यक्तिमत्व कसं, साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. हेच आपण तुकाराम महाराजांकडनं बघितलं आतापर्यंत. जे अभ्यास, जनरल एक वर्ण आपण केला अभ्यास, आणि ज्या जास्ती छटा दिसल्या ते हेच दिसल्या, साच आणि मवाळ. तुकाराम महाराज म्हटलं की डोळ्याला धार लागावी. कसे आहेत, गात जातो तुका हाची उपदेश लोका, नाही विचारित मेघ हगंदारी शेत, जगाच्या कल्याणा संताच्या अभिभूती, देह कष्टविती परोपकारे. हे अभंग, ही भूमिका, हे एक आपलं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक विश्लेषण. आणि हा अभंग म्हणजे भयानक मला गंमत वाटली. अरे बाप रे, म्हटलं काय अभंग आहे. मऊ वेणाहुनी आम्ही विष्णुदास. म्हणजे एक लक्षात घ्या, एखादी मवाळ व्यक्ती असते, अतिशय मऊ असते, मृदू असते, अतिशय प्रेमळ असते, अतिशय त्यागी असते, देणारी असते. पण तुम्ही त्या व्यक्तीला भिंतीपर्यंत रेटलं ना की शेवटी त्या व्यक्तीचा सुद्धा एक अवस्था बिकट होऊन जाते आणि शेवटी कुठेतरी ते अनावर होतच. जसं दुधाची पिशवी भरलेली आहे, तिला आती दाबली, तुपाची आहे, पाण्याची आहे बाटली, तिला आती दाबली तर ती कुठून तरी आपला बाहेर पडायचा मार्ग काढतेच. मग तो समाज असो, व्यक्ती असो, कोणी असो. म्हणून आपण म्हणतो आती तिथे माती. तुकाराम महाराजांनी अप्रतिम अभंग लिहिला आहे. कुठेतरी त्यांच्या जीवनात त्यांना हा अनुभव आला असेल, अनुभूती म्हणत नाही, अनुभव आला असेल, की त्यांनाही वाटलं असेल, माऊलीला जसं समाधीच्या, अरे बापरे, या जगासाठी काही करा, यांचं थांबतच नाही, मागणं थांबत नाही, काही दिलं तरी समाधान नाही कशातच. हे विश्व जगत निर्माण केलं देवानी, काय कमी केलं, सगळं कमी केलं तरी यांचं संपतच नाही रडणं. आता आशाला कसं तोंड द्यावं त्याला ठिकाणावर आणण्यासाठी बघा इतर अभंग काय आहेत. लागोन या पाया विणवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तेच म्हणणारे म्हणतात, कठीण वज्रास भेदू ऐसे. आम्ही मेणापेक्षा माऊ आहोत बघा, इतके माऊ आहोत, इतके माऊ आहोत की आम्हाला तुम्ही हात लावायला जा, आम्ही तुमच्या चरणावर असं पागळून आम्ही पडू. पण तुम्ही जर का अति केलं, आम्ही पागळतोय त्याचा गैरफायदा जर का तुम्ही घेतलात तर आम्ही वज्राशिवाय पेक्षा कठीण आहोत. मग आम्ही काय करू, नाठाळाचे माथी हाणू काठी. काय बापरे, म्हणजे ही भूमिकाच इतकी म्हणजे एक साक्षात्कारी भूमिका आहे ही. कारण म्हणजे साक्षात्कारी काय आहे की ही छटा तुकाराम महाराजांची कळणं आपल्याला, ही सुद्धा साक्षात्कारच आहे. कारण सर्वांगीण त्यांचं व्यक्तिमत्व कळल्याशिवाय जगद्गुरू कळू शकत नाहीत आपल्याला. म्हणून काल चिन्मय महाराजांनी सुद्धा अभंग जो घेतला, कास घाळोनी बळकट झालो कळीकाळावरी नीट. कळलं की नाही, पुरुष धोतर नेसतात किंवा पूर्वीच्या काळी कोकणपट्टीमध्ये की नाही
धोतर नेसायचे पण ते निर्या अशा घट्ट असत, त्याला बळकट म्हणतात हा, आणि बांधतात परत. कळलं की नाही? असं घट्ट कास बांधलेली असते की ती काही केलं, कोणी असा हात घातला तरी सुटणार, नुसतं कच्चमच्च नाही, ते सुटू शकते. म्हणून मग देवाचा नाचता नाचता गळला पितांबर. तसं नाही, इथे कास घालून बळकट. कशावर झालो मात केली आम्ही? कळी काळावर. मृत्यूवर सुद्धा काळ जरी आमच्या दारात आला, नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. धन्य तुकोवा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. हा एक अभंग, लागून या अभंग, लागून या पाया हा एक अभंग. आणि मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. कठीण वज्रास भेदवायचे. अरे वज्र असेल ना, त्याला सुद्धा आम्ही छेदून टाकू. म्हणून वज्रासारख्या कठीण हृदयाची माणसं असतील ना, त्यांचे सुद्धा आम्ही छेदन करू, अशी अवस्था करून ठेवू. तुम्हाला एक छोटीशी चुटका सांगते सद्गुरू दादा महाराजांच्या जीवनातली. सद्गुरू दादा महाराज म्हणजे महाराष्ट्रात तरी, मी असं म्हणणार नाही जगात, पण महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे, पण एक ना एक दिवस जगात दादा महाराज जाणार. पण सध्याच्या काळात मी असं उगाचच म्हणू शकत नाही दादा महाराज सगळ्यांना, कारण दादा महाराजांच्या बद्दल कळलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. त्यांचं तत्व विशेषत्वाने ते काय म्हणतात, प्रेमबोधाची प्रतीती त्यांनी दिली. कसे होते ते? इतके कडक होते, त्यांची शिस्त अशी होती काय डोळे कोणी वर करेल, कोणी असं पुढे येऊन बसायचं नाही, आणि कोणी अर्ध्यातनं उठूनही जायचं नाही. कोणी आला तर नुसतं अशी नजर केली तर तो कापत असे, अशी त्यांची शिस्त होती. आणि असे कीर्तनाला उभे राहिले की डोळ्याला धार लागत असे, आणि डोळ्याला धार लागून इतके भावविभोर होत असत संतांचं, देवाचं वर्णन करताना, ज्ञानोबा तुकोबाचं वर्णन करताना, पांडुरंगाचा लढिवाळपणा चुकोबारायाचं करताना, गोरोबा काकाचं करताना, असं धार लागावं. ती प्रेम प्रतिती त्यांच्यात उदित व्हावी आणि त्याचा पाझर डोळ्या करवे पाझरावा. आणि इतका पाझरावा, ती नेहमी मलमलचा सदरा घालत असे. तो सुबंध छाती अश्रूने भिजून जायची डोळ्यातल्या पाण्याने. आणि कीर्तनाला उभे राहायचे. 2 तास कीर्तन, 2.5 तास कीर्तन. आज लोक लगेच 5 मिनिटात टायमिंग बघतात, त्यांच्या पुढचा श्रोता काय हलेल. 4-4 तास त्यांनी वाळवंटावर कीर्तन केलंय, 4-4.5 तास. असे सद्गुरू दादा महाराज. आणि जीवन पुढे गेलं आणि सातारला राहणं होतं. आणि आम्ही कथा जी सांगतो, महाबळेश्वरला ते मे महिन्यात गरम व्हायचं म्हणून फिरायला जायचं. आता महाबळेश्वर एवढं थंड म्हणून जातात, मग त्या काळात तर काय असेल. आणि सातारला गरमी म्हणजे किती असू शकते हे मला कळत नाही. म्हणजे त्यावेळचं गरमीचं आणि थंडाव्याचं सुद्धा काय म्हणतात त्याला, टेम्परेचर वेगळंच असलं पाहिजे. मी त्यांना गरम व्हायचं आणि ते महाबळेश्वरला जायचे. तिथे चरित्र बरेच जणांना माहिती आहे की फलटणच्या राणी सरकार तिथे आलेल्या, आपलं राजे वगैरे तिथे यायचे, त्यांच्या शिष्य अनेक असते, त्यांच्या बंगल्यावर ते उतरायचे. आणि राणी सरकार गरोदर होते आणि त्यावेळेला त्यांचा मुलगा वारला होता. आणि मग त्याच्यात मग त्या अशा मृत्यूशय्येवर पडलेल्या असताना कुणीतरी सांगितलं यांना बोलवा, कोणतरी संत असेल त्यांची गाठ पाहिजे, असं राणी सरकारनी इच्छा केली. दादा महाराजांना बोलवलं, आले आणि त्यांनी आशीर्वाद दिला. अगं काय काळजी करतेस, माझ्यासारखी 4 मुलं तुला होणार आहे. आणि खरंच तसं झालं. ह्याच्यातनं काय झालं, फलटण सरकारही त्यांचे शिष्यत्व पत्करलं आणि सतत येणं जाणं सुरू झालं. मग फलटण सरकार सातारला येत असत आणि गेंड्याच्या माळावर बुधवारपेठेच्या पुढे रस्ता जो जातो तिथे 2 जण गप्पा मारत सद्गुरू दादा महाराज आणि फलटण सरकार चालत असत. दशमीची मिरवणूक निघे, त्याला हत्ती येत असे, तेव्हा सुद्धा दादा महाराज फलटण सरकारच्या खांद्यावर हात ठेवून चालत असत अनवाणी, आणि जोडा फलटण सरकार काखेत वागवत असत. मग असेच गप्पा मारत कधी कधी जात असत, सातारला भेटत असत. तेव्हा एका या त्यांच्या गप्पा चालू असताना फलटण सरकार दादा महाराजांना म्हणाले, महाराज काय सांगू, वज्रासारखं माझं हृदय आहे. आम्ही क्षत्रिय, आम्ही तलवार लढवणार नाही. आमच्या हातात तुम्ही मेख ठोका, आम्ही आ करणार नाही. पण तुमच्या कीर्तनाचा चमत्कार काय आहे हे कळत नाही. तुम्ही बोलायला लागले डोळ्याला धार लागते.
कठीण वज्रास भेदूसर. तुमच्यातनं मुखातनं संत वचन बाहेर पडतात. ज्ञानोबा तुकोबाबद्दल प्रेम पाझरतं. पांडुरंगाचं वर्णन ऐकतो. भागवत संप्रदाय भागवत धर्म करिता भक्ती निर्मळ होय चित्तवृत्ती जीव तोची ब्रह्म निश्चिंती ऐसी शुद्ध या ओव्या ऐकतो. आणि महाराज आमच्या डोळ्याला धार लागते. हे तुम्ही आम्हाला केलं, हे तुम्ही आम्हाला केलं. तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय केलं जगताला? हे केलं. जगताच्या प्रवाहामध्ये माणसाला माणूस पण जागृत करून देण्याची आवश्यकता वाटू लागली. अरे तू माणूस आहेस, माणूस तुझे नाव रे, माणूस तुझे नाव. कोण आहेस ओळख, जनावर आहेस का माणूस आहेस? काय म्हणतो आपण? अरे माणसासारखा वाग, जनावर आहेस का माणूस आहेस? अरे माणूस आहेस माणूस, जरा माणुसकी दाखव, नको जनावरासारखं वागू. ही जेव्हा पाळी आली तेव्हा मला असं वाटतं हे प्रसंग काहीतरी आले असणार. त्यांनी व्यक्त जरी दाखवलं नसेल प्रासंगिकरित्या, कारण ते खूपच मवाळ होते, तरी अभंगरित्या त्यांनी ते लिहून ठेवल्याशिवाय ते राहिले नाहीत. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. फार मऊ होता आम्ही, पण जर का छेदन करायचं म्हटलं तर वरनं धबधबा येतो ना, तो काही काळानंतर खालच्या दगडाला सुद्धा छेदतो. तसं यांचा प्रेम प्रतीतीचा पाझर असा होता की त्या राजाच्या हृदयाला सुद्धा त्यांनी छेद केला. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, मेले जिते असो. काय सांगतायत? मेले जिते असो निजोनिया जागे. फार सुंदर. लोकांना वाटेल हे काय मरगळलेलं आहे मेल्यासारखं. ते कसं का असे ना, कोण म्हणेल मेलेलं जागृत तसे आम्ही आहोत पण मेल्यासारखे आहोत, पण आम्ही निजोनिया जागे. काय आहे? निजोनिया जागे. आम्ही झोपल्यासारखे जरी वाटलो तरी आम्ही काय आहोत? जागे आहोत. मेले जित असो, त्या गत आमची अवस्था जरी तुम्हाला दिसली तरी आम्ही तसे नाही, निजोनिया जागे. कळलं की नाही? सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिसे तेथे मी माझे हरपले, जाठाई जेतीच्या तेथे सुखे मी निजलो गा, शून्य सारोनी तेथे त्रिकूट शिखरी गा, दान मिळे आई ते. कळलं की नाही? कसं आहे? निजून जागे आहे. कारण आमचं निजले पण असं आहे की आम्ही झोपताना सुद्धा निजल्याने गाता उभा पांडुरंग आणि बैसल्या कीर्तन करीता डोले. कशा आहोत आम्ही? निजल्याने जागे आहोत. तुम्ही जागे सुद्धा निजलेले आहात. कीर्तनात आलेला असतो, घरी 100ची नोट टेबलावर पडली का हे आठवत असतं का कपाटात टाकली, बायकोनी घेतली तर कसले मेले. कळलं की नाही? 100च्या नोटीला घाबरताय. सगळं जग असं आहे किंवा प्रपंच असो, कोणी असो, घरदार कोणी, अरे लुबाडायला बसले ते 100ची नोट काय तुम्ही सांगताय. तिकडे लक्ष, बाईचं चुलीवर लक्ष, दूध ठेवलंय का, कडी लावली का, 100 वेळा असं करतो. कळलं? जिथे मेले असो निजोनिया जागी, जो जो जे जे मागे ते ते देऊ. म्हणजे काय? आता तुम्ही तुकाराम महाराज हे असं लिहिताय आणि परत लिहिताय जो जो जे जे मागे. अरे म्हणजे तुमची ऐपत असेल ते तुम्ही माझ्याकडनं घ्याल. हा शब्द वापरू नये, पण आता हे समजून सांगण्यासाठी ज्याची ज्याची जितकी पत तितकं तो संताकडनं घेऊन जाणार. आपण व्यावहारिक शब्द वापरतो. काय लायकी आहे रे तुझी? लायकी आहे का काय तुझी? मग जितका तो लायक असेल त्या पद्धतीने तो इथून घेऊन जाईल. जो जो जे जे मागे
ते देऊ. म्हणून तुम्ही व्यवहार आणि संताकडे आला, तुम्ही व्यवहार घेऊन जाल. तुम्ही उगाच भोळेपणाने आला, त्या पद्धतीने राहाल. तुम्ही ज्ञान संपादन करण्यासाठी आला, तुम्हाला ज्ञान मिळेल. आणि तुम्ही भक्ती प्रेम मागण्यासाठी आला तर तुम्हाला भक्ती प्रेम मिळेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कळलं का काय? जो जो जे जे मागे ते देऊ. त्यांनी जे जे मागितलं, जग जे जे मागील ते आम्ही त्यांना देणार, असा आमचा वायदा आहे. म्हणून आपण काय म्हणतो, मन चिंती ते वैरीनं चिंती. मग पूर्वी एक हल्लीच्या मुलांना तर या म्हणी बिणी गेल्या खिडकीच्या बाहेरचं. शुभ बोल रे नाऱ्या, शुभ बोल, शुभ बोल. म्हणजे काय? जे बोला फुलाची गाठ पडेल ना, बोला फुलाची गाठ पडेल. बोलू नको तोंडाने, नीट बोल. म्हणून सध्या हे थिंकिंग पॉझिटिव्ह असं याचंच हे फक्त पॉझिटिव्ह आलं. हेच शुभ बोल रे नाऱ्या, ही शुभाशिता आपली पूर्वीची. मग यांना सगळ्यांना वाटतं काय बोललं जातं. अरे काय बोललं जातं, आपले बापदादा तेच बोलत होते, फक्त घ्यायला शिका. तुम्हाला थोडं असं करून दाखवलं की तुम्हाला वाटतं काय आभाळातनं पडले का सगळे. म्हणून मूळ बघा, मुळाकडे लक्ष द्या. सध्या गरज आहे. कठीण वज्रा असं भेदूसम. आपली संस्कृती, आपला धर्म, आपले आचार, आपले विचार, आपली जेवण पद्धती, आपले कपडे पद्धती, आपलं खाणं पिणं, म्हणजे दुसऱ्याचं काही खाऊ नये असं नाही. आम्ही पण सगळं खातो, पण आपल्याला विसरून एवढी अगदी विद्या अवस्था झाली. सगळं त्याचं ते माझं, माझं ते त्याचं. म्हणून महाराज आमचे फार मजेदार दृष्टांत नेहमी देत असतात. त्याचं ते माझं, माझं ते त्याचं. मग त्याच्या खिशात हात घालून घे बरं पैसे काढून, कारण त्याचं ते माझं, तुझं ते त्याचं. आणि मग तू खिशात हात घातल्यावर तू नवीन चप्पल कीर्तनाला आलेली असते, तो म्हणतो ही चप्पल माझी नवीन, तुझं ते माझं, माझं ते तुझं. आता इतपत आहे ते पण झालं, अजून पुढे जायला नको काही. कळलं की नाही? तुझं ते माझं, माझं ते तुझं. काय अगदी जगद्गुरु झाले का सगळे? का माऊली झाले? नसतं हो असं. प्रॅक्टिकॅलिटी शेवटी जगतामध्ये एक देशी वावरावं लागतं. कळलं की नाही? एक देशी पण भोगावं लागतं, त्या प्रतितीने जगावं लागतं. हरी हा व्यापक सर्वगत, हा तव मुख्यत्वे वेदांत. हरी हा व्यापक सर्वगत, हा तव मुख्यत्वे वेद. हरी येथे रे, हरी तेथे रे, तुकाराम महाराज. हरी वाचोनी, पण तोच कुठे आला? कळलं की नाही? वाळुवंटी संत शोभा शोभा, देव काहो विटेवरी. हरी काहो विटेवरी. कळलं की नाही? अध्यापिवरी भिवरातिरी, वाळुवंटी संत शोभा शोभा. आता तुम्हाला हे जे कळतंय काय संतांना कळत नाही का? सगळीकडे फॅड निघालीच, एव्हरीवेअर वन. अरे वन काम, जा ना दुसऱ्याच्या घरात, त्याची तिजोरी आपली कर. असं होतं का? म्हणून म्हटलं अजून पुढचं मला शोभणार नाही, मी बोलत नाही. असं होत नाही. शेवटी वावरावं लागतं. आपल्याच महाराज सांगतात दृष्टांत, मला इतकं आवडतं, इतकी हसते मी ते बोलत असतात तेव्हा. आणि त्यांनी त्यांचंच सांगावं, ते असे खुबीनी मस्त सांगतात. पण मी सांगत नाही ते. तुम्हाला सगळ्यांना, बऱ्याच जणांना माहितीच आहे, यूट्यूबवरही ऐकलं असेल, कॅसेट्स ऐकले असतील. अरे शेवटी संध्याकाळी तुझ्याच घरात जावं लागतं, बैलांनी आपल्याच दावणीला जावं लागतं, गायीने आपल्याच दावणीला जावं लागतं का? दुसऱ्याची दावणीवरून मग मालक येतो आणि आडना पडतो मग पायात. असे दणके मिळतात. मग जो जो जे जे मागे ते देऊ. मग तुम्ही काय प्रतितीने संत दरबारात आलात ते तुम्हाला मिळतं. काय प्रतितीने आला? परमार्थ करायचा आहे ना, मग परमार्थ घेऊन जा. तुम्ही लावताय चिकूचं झाड आणि म्हणताय आम्हाला आंबा हापूस पाहिजे, मिळू शकत नाही.
तुम्ही जे घ्यायला आला तेच घेऊन घरी जा. तुम्ही काय घेऊन आला? कळलं की नाही? म्हणून बाकीच्या ठिकाणी आंधळे राहा आणि जे पाहिजे तेच बघा. काय? बाकीच्या ठिकाणी आंधळे राहा. मला काही दिसत नाही. दिसत नाही म्हणजे दिसत नाही. म्हणून आपण म्हणतो प्रेम आंधळं असतं. आंधळं म्हणजे काय? आपल्या माणसाप्रती जे बघायला पाहिजे तेच बघतं, इतर डावलतं. तसं संत दरबारात आल्यावर इतर गोष्टी अशा बाजूला टाका. जे आपलं काम नाही तिथे डोकवायची गरज नाही. जे घ्यायला आला ते घ्या आणि घरी जा. जे तुमच्या कवेत बसणारी गोष्ट नाही त्याला हात घालायला जाऊ नका. म्हणून काय म्हणतात? भले तरी देऊ कासेची लंगोटी. अरे सगळं सोडून द्या. आपण म्हणतो ना, अरे तो मनुष्य असा आहे ना, त्याच्याशी तुम्ही गोड बोला ना, तो फेडून देईल. सगळं अंगावरचं उतरून देईल तुम्हाला. आणि नाहीतर काय करू? मग एक सुख सुद्धा सोडणार नाही. मग तुकाराम महाराज हे बोलतायत. म्हणजे विचार करा, आपण कसे वागतो. जगाचा एक भाग. मी जगात आहे. कळलं की? आपण कसे वागतो आणि कसं वागायला पाहिजे हे जगद्गुरू सांगायचा प्रयत्न करतायत. आणि तो जर का नाठाळाचे काठी मारू माथा. कार्टा ऐकलं नाही का? काय करावं? अहो आम्ही मारणारे आईबाप नाही मारणार, पण काय करू? कार्टा असं आहे ना की असं 2 फडाफड द्यावायच्या, त्याच्याशिवाय ऐकत नाही हो. तसं गात जातो तुका. हाची उपदी नाही विचारित मे गागंधारीशी. यारे लहान तू. यारे या सगळ्यांनी जा. पुढे अजून इतर संतांचे खट नट यारे शुद्ध होऊन जा रे. दौंडी पिटी भावे चोखा मिळा. कळलं की नाही? दौंडी पिटतायत. कसे का असे ना माझ्या दारात या आणि शुद्ध होऊन जा. एवढं सांगत असताना कसं पाहिजे आपण? आणि अजून पुढे लिहितात, किती सुंदर. माय बापा होनी आम्ही कसे आहोत? बहुमायावंत. आई वडिलाच्या पेक्षा आम्ही मऊ आहोत. प्रेम द्यायची पाळी आली की आम्ही कसे आहोत? तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर प्रेम नाही ना केलं, इतकं आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. खरंच आहे. परंपरा चालवायची की असंच असतं. जी माणसं मूळ असतात ना, खरंच मी अनुभवावरनं सांगतो, आई वडील प्रेम करणार नाहीत इतकं आम्ही समाजावर प्रेम करतो. खरंच करतो. पण मग प्रसंग असा आला की थोडंसं कडवं व्हावं, कारण नाही झालं तर त्याचं कल्याण होणार नाही. माय बाप महाराज सांगतात तसं या जन्माची चिंता करतात, या जन्माच्या खाण्यापिण्याची चिंता करतात. नीट वागलं तर ठीक आहे, नाही तर ते सुद्धा लाथा घालतात. पण आम्ही असे आहोत माय बापाहून का? तुमचं जन्मजन्मांतराचं कल्याण होईल असं आम्ही करतो. संत काय करतात? सद्गुरू काय करतात? या जन्माची साठवण करून देत नाहीत तुम्हाला, जन्मोजन्मीचे सुकृत. तुमच्या दारात आम्ही आलो हे आपल्याला वाटलं पाहिजे, समाजाला वाटलं पाहिजे. जन्मोजन्मी सुकृत, जन्मोजन्मीचे सुकृत तुझ्या पायी रमे चित्त. पांडुरंगा तुझ्या पायी रमतं चित्त हे आमचं जन्मोजन्मीचं सुकृत आहे. हे जाणाल ना तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आयुष्य सार्थकी लागेल, माऊलीचं आयुष्य सार्थकी लागेल, नाथबाबाचं सार्थकी लागेल, नामदेवरायाचं सार्थकी लागेल, जनाबाई मुक्ताबाईचं सार्थकी लागेल. माय बापाहुनी आम्ही बहु मायवंत, खूपच आम्ही मायवंत आहोत, इतके आम्ही प्रेम करू. पण जर का आम्ही कठीण झालो ना, पण इतकं घातपात करू ना आम्ही शत्रू होऊ, करू घातपात शत्रू होऊ. आता तुम्ही म्हणाले काय वाक्य आहे? कळतंय त्याला? काही काही जण गांगरले वाक्य आहे.
करू घात पातू शत्रू. म्हणजे काय? एखादा वाईटात वाईट गोष्ट करेल म्हणजे काय? तुमचा खून करेल. शत्रूने हा घातपात केला, मग तुकाराम महाराज तुम्ही पण आम्हाला मारून टाकणार? हो हो, आम्ही तेच करणार. आम्ही तुमचं शरीर नाही मारणार, तुमचा अहंकार मारणार. करू घातपात शत्रू. तुमचं शरीर मारणार नाही. शरीर तो चोर, लुटेरा, डाकू कोणी बिंडोक मारून जात आहे. पण आम्ही काय करू? आम्ही तुमचा असा घात करू की तुम्ही परत उठणारच नाही. बीज जाळून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. बीज भाजून केलेला. कसं? बीज भाजून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. बीजच भाजून टाकू, काय निघणार आहे त्यातनं? आणि तरी निघाला असं निघेल जे ज्ञानगंगे नहाले, पूर्णता जेवणी झाले, शांतीसी आले पालवून. ज्ञानगंगे नहाले, पूर्णता जेवणी झाले, शांतीसी आले पालवून. विठ्ठल सुखा, विठ्ठल दुखा, तू कया मुखा विठ्ठल. घेईन मी जन्म याजसाठी दे, तुझी चरण सेवा साधा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारे. कळलं की नाही? काय काय संदर्भ लागतोय का? ज्याची बुद्धी परमार्थिक रुजत चाललेली आहे की त्याला हे सगळं कळेल. नाही तर अर्थाचा अनर्थ करून ठेवते. काय वज्र करू, कशाचा घात करू, तुमचा अहंकाराचं छेदन करू. बीज भाजोनी केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही. आणि इथे काय? घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणासी, आलो याच कारणासी. बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग, आडराणी पडले जग. उच्चिष्टाचा भाग शेषवरला तेच तो सेवू, आम्ही काय करू? उच्चिष्ट सेवन करू. लोडेन अंगणी वैष्णवाचरणी होईन जोडा. तुम्ही म्हणता आम्हाला वारीच्या रस्त्याने ताट पुसून दिलं नाही, आम्हाला नीट जेवण वाढलं नाही. चालत नाही. ही परीक्षा आहे, ही सत्व परीक्षा असते. जे आहे ते सोसणे, जे आहे ते सोसणे. जसं स्थूल ताटामध्ये जे वाढलेलं आहे ते पचवावं लागतं, तसं जीवनाच्या ताटामध्ये जो जो प्रसंग प्रभूंनी तुमच्या आमच्या पुढे दिला तो आपल्याला पचवावा लागतो. हीच परीक्षा आहे, हीच परीक्षा आहे. इथेच बीज भाजवणी केले नाही, आम्हा जन्म मरण नाही. काय सुंदर अमृत ते गोड. कळलं की नाही? अमृत गोड आहे, पण आमच्या पुढे किती गोड. अमृत काय गोड आमच्या पुढे, आम्हा पुढे. गोड अमृत असून किती किती किती. अमृताहुनी गोड नाम तुमचे देवा, मन माझे केशवा काबाने गे. सांगा पंढरी राया काय करूयासी, कानई ध्यानासी रूप तुझे. अमृताहुनी गोड नाम तुमचे देवा. अमृत ते काय गोड आम्हा पुढे, आमच्या पुढे अमृत काय गोड आहे. किती गोड अजून असणार, कारण आम्ही आतून बाहेरून गोड झालो. म्हणजे डायबिटीस झाला आहे आम्हाला, पण परमार्थिक डायबिटीस आहे. हा डायबिटीस मारतो, त्याच्यातनं पू बाहेर येतो, रिपेअर होऊ शकत नाही. आणि परमार्थिक डायबिटीस असं आहे, तुम्ही अंतरंग, कळलं की नाही, अंतरंग ढवळून निघता, आतून बाहेरून गोड होऊन जाता. पिकलिया असेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंग.
पिकलिया सेंदे कडूपण गेले. सेंदव हे फळ जेव्हा लागतं तेव्हा कडू असतं, इतकं कडू कडू कडू, कारल्याहून कडू. पण जसं पिकत जातं तसं ते परिपक्व झाल्यावर तोंडात टाका ते गोड असतं. पिकलिया सेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंग. विष ते बापुडे काय आम्हा पुढे, कडू किती. विष ते बापुडे कडू किती आमच्या पुढे. विष कडू असून असून किती कडू. अरे आम्ही विष पचवणारी माणसं आहोत, ते कडू पण आम्हाला काय करते. पिकलिया सेंदे कडूपण गेले. कडू 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 काय. आमच्यात जसं आम्ही साठविला हरी जी ही हृदय मंदिरी, ते विष आमच्यातनं निघून गेलं आणि फक्त हरी आत राहिला, बाकी काही आमच्यात उरलं नाही. तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, जयापुरे कोड ज्याचे परी. तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, आम्ही गोडच आहोत आतून बाहेरून. जया पुरे कोड त्याचे परी, ज्याला जे पाहिजे त्या पद्धतीने मला तो घेऊन जाणार आहे. आता आमच्याकडे काय काय माणसं आहे, एवढूसा चहाचा कप असतो आणि त्यात 3-3 चमचे साखर काढून घेतात. आतून बाहेरून गोड होतात ते, नखापासून केसापर्यंत गोडच. 3-3 चमचे साखर एवढं याच्या. आणि आम्ही तर बिन साखरेचाच घेतो चहा. डायबिटीस नाही बरं का, पण नको, कारण परंपरेत थोडंसं आमच्या वंशात डायबिटीज आहे, म्हणून ते नको जडायला मला खूप भीती, म्हणून मी ते लांब राहते त्याच्यापासून. आणि मग अगदीच हल्ली नको म्हणून तो ड्राय गूळ येतो ना, तो एवढं एवढंसं टाकून घेते. अगदीच कडवटपणा नको म्हणून जाय. म्हणजे मला काही नाही आहे, डायबिटीस नाही, काही नाही, काही नाही. तुमच्या सर्वांच्या कृपेने आणि आशीर्वाद. हा, म्हणून ज्याला जसं पाहिजे तसं संत म्हणतात, मी साखरेचा गुळाचा डबा आहे. सगळेजण त्यातनं घेऊन जातात, पण कसं घेऊन जा. ज्याला जसं पाहिजे तसं घेऊन जा. ज्ञानेश्वर माऊली शिरापतीचे नावडे सुख, शिरापती देखे देव कवळ कवळ पाहू, मुख पसरून धावतो दे. एकादशी देव जागरा शिरापती
चेष्टाचे भोजन